वर्कआउट मस्त झालं. आज 200 कॅलरीज बर्न केले. जिमला जाऊन आलं की किती छान वाटतं. खरंच असं वाटतं की मी काहीही करू शकते. मस्त. आता हा उत्साह मला थोडी मदत करण्यात पण दाखवा. दिवाळी किती जवळ आली आहे. ध्रुव, साफसफाईचं काम करू शकशील ना? आणि सायली, तू मला फराळात मदत कर ना. आह, साफसफाई काय वैताग आहे. प्रत्येक दिवाळीला काय करायलाच पाहिजे का? आणि मला तर त्यापेक्षा बोरिंग काम आहे रे, असाइनमेंट सबमिशनचं. आई यावेळी फराळ विकत का नाही आणत? ठीक आहे, समजलं. पण जिममधून आल्यावर जितकं छान वाटतं ना, तितकंच मस्त साफसफाई किंवा अभ्यासानंतरही वाटू शकतं. खरंच फक्त थोडा दृष्टिकोन बदलला पाहिजे. आई, जिम मध्ये मजा येते. साफसफाई म्हणजे नुसतं वेस्ट ऑफ टाइम आहे. अरे, मला ना यावरून स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य आठवलं. द वर्ल्ड इज अ जिम्नेशियम वेअर वी कम टू मेक आवरसेल्व्हज स्ट्रॉंग. हे जगच एक व्यायामशाळा आहे, जिथे आपण स्वतःला बलवान बनवण्यासाठी येतो. हे जग एक जिम, ग्लोबल वॉर्मिंग, जगभर चाललेली युद्ध आणि आता तर AI मुळे नोकऱ्या जाणार त्याची भीती, ह्या सगळ्याचा विचार करून थकायला होतं. बलवान कुठलं. अगदी बरोबर आहे. ही आव्हानं पेलण्यासाठीच मनाला खंबीर बनवायला पाहिजे. पण मनाची शक्ती वाढवायला वेगळ्या जिमची गरज नाहीये. स्वामीजी म्हणतात, आपलं हे जगच ते जिम आहे. आणि या जगाच्या जिममधलं इक्विपमेंट कुठलं? ब्रेनवेट्स, ब्रेन शॉकर्स, कुठले तरी क्रेझी मशीन्स. छे, स्वामीजी म्हणतात, या जगाच्या जिममधलं आपलं अत्यंत प्रभावी इक्विपमेंट म्हणजे आपलं रोजचं काम, आपले विचार, आपलं कर्तव्य, किंवा थोडक्यात म्हणजे काय, कर्म. हे तर पूर्ण डोक्यावरूनच गेलं. मी सांगू का, हे आपल्या जिम सारखंच आहे रे. जेव्हा आपण लेग प्रेस दूर ढकलतो तेव्हा आपले पाय मजबूत होतात. तसंच जंक फूड किंवा सोशल मीडियाला विरोध केला की आपलं मन मजबूत होतं. हळूहळू ते वाईट गोष्टींना विरोध करण्यात अधिक सक्षम होतं. आणि ट्रेडमिलमुळे स्टॅमिना वाढतो, बरोबर? तासन तास अभ्यास केला किंवा रियाज केला किंवा नोकरीतलं काम केलं की मनाला न कंटाळता दीर्घकाळ कुठलंही काम करण्याची ताकद येते. आणि जसं योगासनांमुळे शरीर लवचिक बनतं ना, तसंच ताणतणाव हाताळणे, चुका स्वीकारणे, नवीन गोष्टी शिकणे, ह्यामुळे आपलं मन लवचिक होतं. थोडक्यात काय, आयुष्यातील ताणतणाव मानसिक लवचिकता वाढवतात. म्हणजे शांत ठिकाणी जाऊन ध्यान करायला सांगत नाहीयेत स्वामीजी. ते म्हणतात, तू आधीच जिममध्ये आहेस. ध्येय गाठणे, यशासाठी धडपड करणे, हेच तर ट्रेनिंग आहे. हो ना, मग आयुष्य इतकं कठीण काय आहे असा विचार करण्याऐवजी आपण विचार करतो, अरे हे तर माझं वर्कआउट आहे. स्वामीजी फारच प्रॅक्टिकल होते. न्यूयॉर्कमध्ये कर्मयोगावर त्यांनी एक लेक्चर सिरीज घेतली होती. त्यांच्या लेक्चर्सना एवढी गर्दी व्हायची, लोक हॉलच्या बाहेर उभे राहून पण ऐकत राहायचे. कर्म हा शब्द संस्कृत भाषेतून आला आहे. कर्म म्हणजे करणे. मी तुमच्याशी बोलतो आहे ते कर्म आहे. तुम्ही ऐकत आहात ते सुद्धा कर्मच आहे. आपण विचार करतो तेही कर्मच. थोडक्यात आपण केलेली प्रत्येक कृती आणि विचार म्हणजे कर्म. कल्पना करा की आपलं मन एक शांत तळं आहे. कुठलाही विचार किंवा कृती केली की या तळ्यात तरंग उठतात आणि विरून जातात. प्रत्येक विचार तरंग विरून तर जातो, पण पूर्णपणे नाहीसा मात्र होत नाही.
आपल्या खोल अवचेतन मनात म्हणजे सबकॉन्शियस माइंड मध्ये तो एक ठसा उमटवतो. हा ठसा काही थंड ठसा नसतो, तर मनावर पुन्हा परत तसाच विचार तरंग निर्माण करण्याची पूर्ण ताकद त्याच्यात असते. सायली, लक्ष दे. अरे देवा. या मनावर उमटलेल्या प्रभावशाली ठशांना संस्कार म्हणतात. ते अतिशय डायनॅमिक किंवा सक्रिय असतात. एवढेच नाही, तर आपण आता जे काही आहोत ते ह्या सगळ्या संस्कारांची बेरीजच आहोत. आपला स्वभाव, आपले विचार, आपलं वागणं, आपल्या प्रतिक्रिया, सर्व काही हे संस्कारच ठरवतात. अरे बापरे. प्रत्येक कृती आणि विचार आपल्या मनावर संस्कार करतो. अगं, हे साधं उदाहरण घे. समजा तू पहिल्यांदाच कॉफी घेतलीस आणि तुला ती खूपच आवडली. हम्म. आता त्याबरोबर हा कॉफी संस्कार तुझ्या मनावर होणार. नंतर कधीतरी तू स्टारबक्स समोरून चाललीयस, कॉफीचा वास येतोय, मग हा मनातला कॉफी संस्कार ॲक्टिव्ह होणार आणि कॉफी प्यायची इच्छा निर्माण करणार. यावेळी तू दुसऱ्यांदा कॉफी घेतलीस तर हा कॉफी संस्कार आणखीनच दृढ होणार. पुढच्या वेळी कॉफी प्यायची इच्छा आणखीन जास्त होणार. अरे यार, आता आणखी एक कॉफी घेतेच. बाप रे, हे कसलं दुष्टचक्र आहे ना. मी केलेल्या कृती संस्कार निर्माण करतात, मग ते संस्कार मला तशाच कृती परत करायला भाग पाडतात. मी तर केवढे सोशल मीडियाचे संस्कार जमा केले आहेत. आता तेच मला सतत सोशल मीडिया वापरायला भाग पाडतात. आता तर मला त्याची सवयच लागली आहे ग. बदलणं अशक्य वाटतंय. मग सवयींबद्दल त्यांचं मत काय आहे? एका प्रकारचे अनेक संस्कार एकत्र झाले की सवय बनते. असे म्हणतात की माणूस सवयीचा गुलाम असतो. हे ऐकून भीती वाटते. जणू काही माझ्या सवयी माझ्यावरच हुकूम गाजवत आहेत. जर सवयच मला घडवते तर मग हीच गोष्ट आपल्याला दिलासा देणारी आहे. हां, कारण सवय लावणे किंवा मोडणे हे माझ्याच हातात आहे. मी ते कधीही करू शकतो. प्रत्येक विचार महत्वाचा आहे. प्रत्येक कृती महत्वाची आहे. त्यातूनच तुम्ही स्वतःला घडवत आहात. आजपासूनच तुम्ही चांगले विचार करा. मन लावून निस्वार्थीपणे काम करा. चांगल्या संस्कारांची बेरीज मग वरचढ ठरेल. तसेच तरंग मनावर उठू लागतील. तुमचं व्यक्तिमत्व उदार आणि बलवान बनेल. नवीन संस्कारांनी मी स्वतःला बदलू शकते. हे सर्वात महत्वाचं आहे. छे, ही थिअरी काही सगळ्या कामांसाठी बरोबर नाही वाटत.
माझंच सांगतो ना, मला सध्या स्पोर्ट्स क्लबमध्ये काय बोरिंग काम दिली आहेत. नोट्स उतरून घ्या, टीमसाठी कॉफी करा. ह्यानी काय व्यक्तिमत्व बनणार? चुकतंय तुझं. स्वामीजी म्हणतात, प्रत्येक कामात मनाची शक्ती जागृत करण्याची ताकद असते. जर क्लबचं काम काय कटकट आहे, संपवतो एकदाचं, मला ह्यापेक्षा चांगलं काम का नाही देत आहेत, अशी वृत्ती ठेवून केलंस तर मन लहान होतं. मनावरचा ताण वाढतो, मत्सर वाढतो, त्याची शक्ती जागृत होत नाही. जबरदस्त इच्छाशक्ती, ज्ञान, शहाणपण आपल्या मनात आधीपासूनच असतं. पण ते बाहेर काढण्यासाठी मनावर कशाने तरी घासावं लागतं. स्वतःसाठी नाव, प्रसिद्धी, पैसा, सत्ता असा कुठलाही उद्देश न ठेवता जर तुम्ही काम केलं तर प्रचंड आंतरिक शक्ती प्रकट होते. तुमचा अभ्यास, छंद, घरकाम, क्लबचं काम अशी सगळी कामं करणं म्हणजे मनावर जणू काहीतरी घासणं, आघात करणं. काम कुठलंही असो, त्यामागची वृत्ती, तुम्ही म्हणता ना ॲटिट्यूड, तो ठीक पाहिजे. मग त्याच कामातून मनाच्या शक्ती जागृत होणार. काय त्रास आहे? माझं काम छानच होणार. संपवतो एकदाचा. नीट लक्ष देऊन करतो हं. मला मोठं काम पाहिजे, मी मदत करतो ना. कारण अशा प्रकारे काम केलं की ते मनावर एक शक्तिशाली संस्कार करतं. असं करता करता मनाची प्रचंड इच्छाशक्ती आणि तीक्ष्ण एकाग्रता जागृत होते. मग जे मोठं जबाबदारीचं काम तुला हवंय ना, ते आपोआप चालून येईल. नवीन येणारं युग हे वेगवान आणि जीव घेण्या स्पर्धेचं आहे हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. अखंड काम, चढाओढ आणि त्यातील ताणतणाव, ह्यात जगण्याचा अर्थ कसा शोधायचा. आपल्या रोजच्या कामातून खरा आनंद, मनःशांती मिळवायची ती कशी? यासाठीच स्वामीजींनी कर्मयोग सोपा, सरळ करून शिकवला. कर्मयोग म्हणजे नक्की काय? अरे मी सांगते. स्वामीजींकडून आत्तापर्यंत जे ऐकलं ना, तेच सोपं करून 3 स्टेप्समध्ये सांग. पहिली पायरी म्हणजे माझं ध्येय, माझं यश. ह्यासाठीचे कर्म आपली मानसिक शक्ती वाढवतं. सध्याचं आपलं जीवन बघ. आयुष्य म्हणजे एक मोठी शर्यतच वाटते. प्रत्येक जण फक्त धावतोय. परीक्षा, ध्येय, स्पर्धा, स्वतःची प्रतिमा, बाप रे किती प्रचंड ताण. यश मिळो की अपयश, मन तर दबावाखालीच असतं. अगं स्ट्रेस कधीच संपत नाही. पण तुला माहितीये का, स्वामीजी म्हणतात की आपल्या मनाची आंतरिक शक्ती बाहेर काढण्यासाठी हा टप्पा अगदी आवश्यक आहे. हा सगळा ताणतणाव आपली आंतरिक शक्ती जागृत करतो. तेव्हाच हळूहळू आपलं व्यक्तिमत्व मजबूत बनतं ना. आत्ता सगळी लिंक लागली. कर्म, संस्कार, सवयी, व्यक्तिमत्व
आणि फायनली यश. मी चांगली कामं आणि विचार करत राहिलो तर चांगले संस्कार जास्त स्ट्रॉंग होणार आणि ते मग ऑटोमॅटिकली आणखी चांगली कामं करायला लावणार. बेसिकली हे लूप बनतं. चांगलं कर्म, चांगले संस्कार, आणखी चांगले कर्म, आणखी चांगले संस्कार, चांगल्या संस्कारांच्या चांगल्या सवयी बनतात. माझ्या सवयी म्हणजेच मी, माझे व्यक्तिमत्व. असं मजबूत व्यक्तिमत्व तयार झालं ना की मग यश, मान, पैसा सगळं मिळणारच. एवढं सगळं मिळालं पण जर फक्त स्वतःच्याच फायद्याचा विचार केला तर खरं समाधान मिळत नाही. उलट अपेक्षा आणि स्ट्रेस वाढतच राहतो. मग मनःशांती कशी मिळवायची? कदाचित इथूनच कर्मयोग आणखी खोल जातो. दुसरी पायरी म्हणजे मी ऐवजी आम्हीचा विचार सुरू होतो. ह्या विचारातून केलेलं कर्म मनाचं रूपांतर करतं. म्हणजे या दुसऱ्या पायरीत अभ्यास, नोकरी, जबाबदाऱ्या हे काम चालूच असतं, पण आता आपला दृष्टिकोन बदलतो. इतरांना मदत केल्याने मन विशाल बनतं. तीच नोकरी, पण आता मी फक्त पगाराचाच विचार करत नाही. त्यामुळे कामाचा बोजा वाटत नाही आणि मन शांत होतं. आणि शेवटी तिसरी पायरी, कुठल्याही अपेक्षा न ठेवता काम. हे कर्म मनाला सर्व ताणतणावापासून मुक्त करतं. थोडक्यात म्हणजे स्वामीजी म्हणतायत, तुम्ही जितकं जास्त निस्वार्थ व्हाल तितकी जास्त वैश्विक शक्ती तुमच्याकडे आकर्षित होईल. म्हणजे आपण कॉन्स्टंट पॉवर सप्लायशी कनेक्ट होणार. आणि मग ही ऊर्जा वापरून तुमचं काम करा. काम कुठलंही असो, तुम्ही डॉक्टर असाल, क्रिएटर असाल किंवा कठीण शारीरिक कष्ट करत असाल. जेव्हा तुम्ही निरपेक्षपणे काम करून आपलं सर्वोत्तम देता तेव्हा प्रचंड धाकाधाकीच्या कामातही तुमचे मन एखाद्या योग्याप्रमाणे शांत राहते. हेच कर्मयोगाचे रहस्य आहे ना. ओके, तर सुरू करतो मग साफसफाई. लिव्हिंग रूम पासून कर्मयोग वापरून. मी पण असाइनमेंट सुरू करते. ग्रेडसाठी नाही हा, माझ्या स्वतःच्या प्रगतीसाठी. आई, आणि हे झालं की मी तुला फराळासाठी मदत करते. हेच तर खरं कर्मयोगाचं तत्व. तुम्ही काहीही क्षुल्लक काम करत नाही आहात, तर तुमच्या मनावर संस्कार करताय. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्मफलहेतुर्भूः मा ते संगोऽस्त्वकर्मणि.